छान वास येतोय. नक्की काय रे या बॅग मध्ये? हा कोणाचा मुडदा पाडलाय का काय? जित्या, ए जित्या रे, तुझीच रिक्षा आहे नाही? कोण आहे का इथं? कुणी ठेवली ही बॅग? कसला वास येतोय? ए जित्या, चिवळ्या, ह्यात मुड आहे का काय बघा. ए कोण आहे इथं? बोलताय का नाही? नाही तर मुडच बसवीन एकेकाच. आजी, अहो हा का कशाला मारतात? आणि एवढ्या रात्रीचं काय करताय रिक्षात? काय नाही, अगं अशीच बसले होते, म्हणलं तर रिक्षेतनं जरा चक्कर मारून यावी, तर बोलतोच काहीतरी दिसतोय. अगं ह्यात आहे ना माड्याचा वास येतोय. हाय का इथं कोण? हा येतोय ना. अहो ते बाजूच्या रानात जनावर मरून पडले, त्याचाच वास येतो. अगं मग व्हरांड्यात येत नव्हता, आणि इथंच कसं काय रिक्षात वास येतोय? हा बराबर, ह्या बॅगेत आहे ना नक्की काहीतरी असणार आहे. त्या फामट्यानं मुडदा बिडदा पाडला असेल कोणाचा तरी, आणि आता निघाला असेल मुड ठिकाणावर लावायला. आजी, अहो काय पण काय बोलताय? ए अगं मी खरं तीच बोलते. थांब आता, हा खरं खोटच करते मी. ए चिवळ्या, ए जित्या, जित्या, चिवळ्या, अरे बघा ह्या बॅगेत काय आहे ती. तो भामटा इथंच आहे ना कुठेतरी? आजी नाही येते इथं, ते दुकानात आहेत ना, त्यांनाच घ्यायला चालले होते. तुम्हाला वास येतोय ना? तुम्हाला बघायचं आहे ना? चला, त्या रानात जनावर मरून पडलंय ना, तिथं नेते, खात्री पटेल तुम्ही. चला. अगं त्या वासाने काय जीव घ्यायचा विचार आहे का काय माझा? मग तेच सांगते आजी, इथं बसलात ना असाच वास येईल आणि उलट्या होतील तुम्हाला. पाहायला पाहिजेत का? मग बसा इथंच. नको ना? नको. मग जावा घरी, आतमध्ये जाऊन बसा, म्हणजे वास येणार नाही. या. नाही, मी गावातनं फिरल्याशिवाय कुठे बी जाणार नाही. त्या जित्याला बोलो जित्याला. आजी, जितू भाऊजी नाहीये तिथं, ते गाडी लावून गेलेत वाटतं घरी. का त्याच्या घरापुढे काय जागा जळली होती होय? ते हिथं आणून लावली बरोबर. रिक्षात चोरीला गेल्यावर बस म्हणावं बोंबलत, त्या वासानच पळून गेला असणार आहे तो. काय माहिती जनावरच मरून पडले का काय.